2 अध्याय सांगून टाकले. आता राहिला एक अध्याय गुरुजींनी सांगून टाकले. गुरुजींना वर्गातून एक अध्याय सांगितला, 5च अध्याय सत्यनारायण मध्ये. सत्यनारायण कधी करतात गुंजटे सर? कधी लग्न झालं फक्त आठवते. आणि सत्यनारायण हे करायलाच पाहिजे ना, कारण सत्यनारायण आपण सर्वांना स्मृतिचिन्ह दिलेले आहे. आणि स्नेह, प्रेम, भक्ती, भाव त्यांच्या गुरु सरांना फार लगबग असते या गोष्टीची. ते थोडं कारण त्या काळातले गुरुजी आणि आता आपण कडले गुरुजीचं ऐकलेच आहेत. जोपर्यंत लग्न झालं तोपर्यंत कडले गुरुजीच होते. लागले आता त्या रूपातलं झाड झालं, झाडाला फळं आले, फुलं आले, तरी झाड अजून हिरवगारच दिसते. सांगितलेलं आहे 4 4 6. आता 4 काय असेल? शास्त्र सांगेल 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. आठवलं 2 लाकडं पुढी, 2 लाकडं माग, 2 लाकडं इकडं. शेवटच आहे तो. पण त्यांनी सांगतात शास्त्रामध्ये, व्यासाने लिहिलेलं सांगतात कि बेटा जब तू छोटा है तो बच्चा है, समझ लेना भगवान का रूप होता है. जब 25 साल का हो जाएगा तो द्वित्व होता है, औरत तेरे को मिलती है, सौभागिनी होती है, तो तेरे सिर पर बैठ के वो माया चला देती है. तर लग्नात ते पाहिलंच आहे सर्वांनी, लग्नामध्ये पाहिलेलं आहे. लग्नामध्ये नवरदेवाला घोड्यावर बसवलं जा. आता वर देव झाला आणि तो घोड्यावर बसला. त्या घोडीने विचार केला आजच्या दिवस बस ना, आजच्या दिवस बस, स्टेज पर चढेपर्यंत बस, पण मी तुझ्या डोसक्यावर बसली की तुझा. हे जीवनाचं प्रतिफल आहे. द्वितीय आश्रमाचं जीवनाचं प्रतिफल आहे. कवितेमधून बेंडके सरांनी चांगलं सांगितलं. त्यांनी खरंच माय, खरंच आहे. काही गोष्टी आहेत. कारण आम्ही काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला ना, त्यावेळेस काही शिकत होतो. MA झालं, संस्कृत झालं, PhD झाली, नोकरी लागली. बिहारमध्ये लालू प्रसादच्या कॉलेजमध्ये आम्ही 5 वर्ष शिकवले. महिन्याला 9-10 उचलले, पण एकही पैसा घेतला नाही शिकवत असताना. मी बघितलं माझ्या समोर लग्न झालं, 14 लेकरच माझ्या समोर झाले. 14 किती? 14. आता तुम्हाला 1-2 झाले की लगेच वाटतं ना, कसं देशाचं संरक्षण करणार तुम्ही? मास्तरना तरी 1च 2, 1 तर बाहेर जाणार आहे. आज आवश्यकता त्या गोष्टीचे. तो इतिहास जर आपण वाचला, काशी हिंदू विश्वविद्यालय विश्वामध्ये 3ऱ्या क्रमांकावर येतो. प्रवेश झाल्यानंतर आम्ही हस्तलिखित पोथी पुराण वाचायचे त्यावेळेस. पण आता स्नेह मिळावा, प्रेम आहे. मुली बसलेले आहेत समजा, ओळखीचे ते तुमच्या आमच्या ओळखीच्या नाहीत. आम्ही यांचे लग्न लावले, यांच्या लेकरांचे लग्न लावले. सगळ्याला माहिती. आता किती छान म्हणावं, धुळ्याहून आलेले ते पाटीलचे जावई हे समोर बसले, यांचे लगीन लावलं. हे एवढे होते. 33 मध्ये आल्यानंतर आम्ही जायचो त्यावेळेस बघायचं. पण त्यावेळेसची दृष्टी, त्यावेळेसचे विचार आणि त्यावेळेस जे भाव वेगळा होता ना. शाळा एक क्लास होता अशा प्रकारचा. आणि प्रत्येकाला असं वाटायचं, त्या बरेच मुली सांगितलं त्या मार्गावर आपण गेलात म्हणून तुम्ही सुख आणि समाधान मध्ये आहात. आता बोलत ओंकार गुरुजी म्हणाले, काय म्हणाले? सर्व दुःखामध्ये सुखामधीच आहेत, सर्व सुखामध्येच आहेत. मला वाटत नाही दोघेही जर तुम्ही नोकरदार असाल, पगारी भरपूर असेल, सकाळी चहा तुम्ही करून देता का तिने करून देता? जग आहे सध्याचा काळ असं सांगितलं. कारण परिस्थिती बदललेली आहे. भारत तोच आहे. भारत विद्यालयाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कुठं मोरे सर म्हणजे त्यावेळेस ते त्यांचे आजोबा तात्याराव मोरे, आम्ही ज्यावेळेस सुट्टीला आलो त्यावेळेस त्यांनी नाही श्रीधरावर मोरे
लक्ष्मीच्या कट्ट्यावर त्यांचं भाषण झालं, जिल्हा परिषदचं काहीतरी उभारले होते त्यावेळेस. भारत विद्यालय नवीन, मुसंड्याची परंपरा तशाच रूपातली, नरसाळ्याची परंपरा तशाच रूपातली आहे. वस्तुस्थिती गावानं संस्कृती जपली. आमचं गाव हे काही इथलं गाव नाही, बाहेरून आलेल्या लोकांचं गाव आहे, पण संस्कृती आहे मागणीची संस्कृती. कुणी आलं त्याला शरण, कुणी आलं त्याला राहा, कुणी आलं त्याला खा, एक जपलं जातो तो संस्कृती मागणीची. आज 40-50 कोसावरती मागणी म्हणल्यानंतर त्या काळामध्ये लोक मुली द्यायला इथे यायची, आल्यानंतर पुन्हा वापस जाताना म्हणायचे आम्ही देऊ शकत नाही, काळी भूमीचे लोक आहेत. बरोबर आहे. आता ती गुरुजीला जबरदस्ती आम्ही संध्या गोष्टी करून आणलेल्या होत्या, आता ती दूध झाली नाही आहे. त्यांच्या मुलाचे लग्न मीच जमवलेले, मीच ते लग्न लावलेले, सुपारी मीच फोडलेले. इटवत बंदूक घेऊन ईश्वर येत होते, बंदूक काढून घेऊन यायचे. लग्न झालं नव्हतं त्यावेळेस. बघितलं लोकांचं एक भविष्य आणि चरित्र. झटलेले लोक संडे त्या भूकंपाच्या काळामध्ये सरपंच नसले तरी बिल्डिंग तुम्हाला दिसली नसती, भारत विद्यालय नाव दिसले नसतं. आज खंदेश समर्पक असल्यामुळं हे भारत विद्यालय शिल्लक राहिले आणि गुरुजी लोकांचे संस्कार आहेत. आता आपण त्याच खाणीतले हिरेच आहोत ना. मुळे असतील, सरपंच दुसऱ्याचा धर्म स्वीकार करू नका, आपल्या धर्मात मरा. आणि भारतीय सेनेमध्ये तेच ब्रीद आहे. जा हे संदेश आहोत, झोपले सुद्धा उठून बसतात. आता तुम्ही काही झोपलेलं नाही, भूक लागली असेल थोडीशी, काय हरकत नाही, थोडं बोला. मी थोडं बोलण्यासाठी महाराज झालं. मी तुमचं सर्वांचं ऐकून घेतलं. तुमच्या वडिलाचे लग्न, नातू पंतूचे लग्न लावतोय. 1951चा जन्म झाला, 75 मला चालू आहे. 2 घंटे बोलल्याशिवाय मी काही बंद करणार नाही. स्वयंपाक थंडच होईल. गरम आहे ना. मग युवनेचे रूप लावलेल्या ठिकाणी आज एवढे प्रेमी आहेत ना. आमचे काही शिक्षक राहिले बिचारे, आता त्यांनी श्रद्धांजली सांगितली. वस्तुस्थिती आमचे जे काही शिक्षक काही गैर याच्यामध्ये गेले, काही समतीने गेले, काही सांगण्यावरून गेले, काही ना सांगण्यावरून गेले. त्यांच्या आत्म्याला समाधान होतच असेल. आदतराव गुरुजी एक चांगले गाणारे, एक जास्त नाही थोड्याच वेळाचा फरक पडला. आम्ही यात्रेत दिंडी ती काय आपली कुस्ती काय ते असतंय ते काला फुटल्यानंतर फुगडी खेळत होतो गेल्या वर्षी. आणि फुगडी खेळल्यानंतर त्यांना कोणीतरी साठ्याचं बोलवायला आलं ना, आपणाला जायचंच आहे, चला. मनात आलं गुरुजी नका जाऊ, पुन्हा भेट व्हायची नाही, राहू द्या ना. तो दुसरा माणूस मागेच लागला, नाही मी म्हणजे मला वेळ नाही. जोड बोलून घेतलं. महेश महाराजांना सांगितलं आदर ठरवून थांबा, कारण आमचे विठ्ठल सांगत होते मंगळाष्टका वगैरे म्हणत असताना, हो मास्तर तुम्ही तुमचं कर्म करत जा. ते बरोबरच होतं. आपण आपली पायरी सोडून वागू नये हे प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. आणि प्रत्येकाला आपली पायरी सोडून वागत कामा नाही. गुरुजीला एवढं आडवण्यात सुद्धा त्यांना ऐकले गेले निघून. पहाटे 4ला समाचार मिळाला. जागृत करून सुद्धा तुम्ही जर ऐकत नसाल तर तुमच्या संसारात दुखाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच फजिती आमची झालेली आहे. पगार झाले की 10 दिवस झोप येत नाही, 15 दिवस पुन्हा पार होतो, 15 दिवसातून पुन्हा खिशात हात घालायची पाळी तुमच्या येते. पगार झाल्यावर तुम्ही खिशात हात घालता ना मालकाच्या. का माझा हिस्सा आहे ना, मी अर्धा नाही तुमची, माझा हिस्सा आहे. बऱ्याच शिकायत करायला येतात. महाराज आमचे मालक ऐकत नाही, काही तर थोडं देता का. म्हणजे मुडद्याचं भस्म आहे, जसं तुम्ही खाऊ घातलं तुमच्यासारखं बोलते. लई परत झालो माझा नवरा मोठीतच राहू बघा. समस्या आहे संसाराची. जर समजा तसं संसारात एवढंच सुख राहिलं असतं तर मी संन्यासी कशाला झाला असतं. विचार करा. काशीमध्ये काशी विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ, काशी हिंदू विश्वविद्यालय, संपूर्ण संस्कृत विश्वविद्यालय, एवढ्या 6 डिग्र्या प्राप्त करून मी संन्यासी झाला असतो का. बघितलं त्याच्यामध्ये तत्व सत्व काय.
आणि मग पुन्हा इकडे वापस आलेलो आहे. लालू प्रसादचे 14 लेकरं बघितल्यावर माझा सुद्धा विचार झाला होता की आपण बिहारमध्येच राहू. कारण काय त्याचं, हो युवलेचे रूप लाविले त्याला ते गगनावर नेऊन सोडणार लालू प्रसाद यादव. मग आपण का पाठीमागे राहावं. बिहारचा विषय होता. पूर्ण प्रांत फिरले, संधीकडे गेलं. साकारे 3 वर्ष तर आम्हाला भिक्षा मागून खाऊ लागली सुरुवातीला. आणि इथं शाळेला आले तिथं सुद्धा लोकांच्याच घरी जेवण करतो तर मग तेच म्हणायचं परोपकार आहे स्वतः होते. आता एक अडचणीची गोष्ट एवढीच आहे, आपण मोठे होता सहयोग. जर आता गुजराती मारवाडीमध्ये काय, एखादा व्यक्ती आपल्या जवळ नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीला 1 वर्षाच्या नंतर आपली 10 लोकांनी त्याला 10 लाख रुपये गोळा करून देऊया. गुजरातमध्ये तेच प्रथा आहे आणि राजस्थानमध्ये तेच प्रथा आहे. हा आज नोकरी करत असलेला माणूस उद्या उद्योगपती झाला पाहिजे, ह्याला सहयोग म्हणतात. आता आपल्यात बरेच तसे लोक आहेत ना. आता मुळे म्हणा, या आळंगांचे उपसरपंच म्हणा, हे उद्योगपतीच आहेत एक प्रकारचे. आज ह्या कडून त्या कडेला नेऊन ठेवलेले आहेत. साकारच पाहिजे त्या गोष्टीचा. आज शेत पिकतोय म्हणून हे नोकरदार सुखी आहेत का ढोणे. तुम्ही पिकवायचं सोडून बंद करा, ह्यांचे पगार सुद्धा यांना पुरायचे नाही. म्हणायची पाळी येईल. हा शेतकरी राजा, पण सरकारने भिकार करून टाकलेला आहे. आणि काही गोष्टी आहेत फायद्याच्या आहेत. 1.5-2 लाख तुम्हाला पगार दिलेलीच आहे ना. आता पेन्शनच 60-60 हजार रुपये तुम्ही शिक्षक लोक होतात. मग आपलं कर्तव्य आहे ना सहकार्याचं आहे. तुमचं कर्तव्य तुम्ही करत आहात. लाडकी बहीण का पिघळली, का मतदान करून टाकले, विकलं ना तुम्ही मतदान. काय करायचं आहे, दान ही गुप्त असतं. मतदान तुम्हाला करायचंय, पण लाडकी बहिणीला पहिलंच दान दिलेलं सरकार म्हणून त्याला शिक्के मारायला सुरुवात केली. तर चूक कोणाची, आपली चूक आहे ना. मग आता आपली चूक सुधारायची असेल तर सहयोग त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. देशाचं हित पाहणारा असावा, शेतकऱ्याचं हित पाहणारा असावा, शेतकऱ्याच्या मालाला भाव देणारा असावा, पण भिकारी करून त्याला जाऊन सांगणारा नसावा. आज आमचा शेतकरी किती शून्यामध्ये अडकून बसला, बाहेर निघतो का, निघत नाही. गरज आहे शासनाने मदत करावी. मग आता ते मदत जर मिळाली असती तर आमचा शेतकरी बिचारा पळा नसता. काय त्याच्या पाठीमागे, सोयाबीन जेवढं काढलं त्याला घाटाने विकायची पाळी आली, काहीतरी आत्महत्या करून मरायला सुरुवात केली. अर्थनीती कुठं चालली आमची. हे आम्ही भेटतो सुखदुःखामध्ये, एकूण एकाला भेटावंच. भेटा हरकत नाही. जर तुमच्यातली एखादी मैत्रीण, एखादी त्या काळातली दोस्तीन असेल, फार संकट मध्ये असेल, तुम्ही 10 जणी जर मिळून जाऊन त्याला सहयोग केला तर त्याचं दुःख विसरून जाईल. पण तसे काही प्रकार दिसत नाही. काही मॅडम आणि त्यांचे मालक आले, त्यांनी विचारलं आणि म्हणलं, महाराज आम्ही जो हे विवाह केल्याने प्रेमविवाह झालेला आहे, पण आमच्यात भांडण रोज होते. 16 वर्ष जर आम्हाला लेकरं होत नाहीत, आम्हाला पर्याय सांगा. बरेच प्रश्न असतात. प्रेमविवाह झाला म्हणून काय झालं. कुठल्याही झाडाला फळं लागतच असतात, मोर येतच असतो, सृष्टीचा नियम आहे. पण चूक कोणी केली, आम्हीच केली ना. दोष कोणाला मिळेल, आम्हालाच मिळेल. त्या दोघांना विचारलं, सहमतीने झाले की विरोधात झालेलं आहे. आताच आपण सांगत होतो की आईला विसरू नका, वडिलाला विसरू नका, गुरुजनाला विसरू नका. कुणाला विसरा, मग झालेल्या नवऱ्याला विसरा. विसरून द्या, दुसरा नवरा करा येईल. का होतंय, चुकीच आहे ना. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. ज्याला तुम्ही मानला
माता तेच आहेत, पिता तेच आहेत, गुरु तेच आहेत, मार्गदर्शक तेच आहेत, संस्कृतला जपणारे तेच आहेत, 9 महिने पोटात ठेवणारे तेच आहेत, सुख देणारे तेच आहेत, शिक्षण देणारे गुरुजन वर्ग, संस्कार देणारे गुरुजन वर्ग आहेत. गुरुजीच्या मनात बरंच काही बोलायचं आहे, पण पाणी प्यावं लागलं ना. का? मधली मशीन गंजलेली आहे. होणकर सर म्हणाले, गुरु सर म्हणाले हे परीस लोखंडाला लागल्यानंतर सोनं होतो. परीस मिळाला तर पाहिजे ना. ज्ञान, परीस म्हणजे ज्ञान असतं, कळत नाही त्याला अज्ञान म्हणतात. आणि विज्ञानापर्यंतच आहे ते, ज्ञानाच्या पलीकडे जात नाही. चंद्रावर गेले ना, जावा मग सूर्यावर. का बर? करा विमान, करा ते चांगलं संशोधन. जाते का सूर्यावर? जात नाही. का? भस्मसात होईल. आम्हाला तितक्यापर्यंत विचार करायचा नाही. आमची परंपरा, संस्कृती आणि रूढी, काही रूढीच्या बाहेर आहे, काही रूढीमध्ये आहे. तिथं गेल्यानंतर, कारण मला माहित आहे, मी 73ला देवळालीला धर्मगुरू म्हणून गेलो. 240 रुपये फक्त तनखा दिली त्यांनी मला, धर्मगुरू. रविवारच्या दिवशीच फक्त आम्ही तिथं महाभारताची कथा त्यांना सांगत होतो, 1 अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत. पीछे मूड म्हणलं तिथं बोलता येत नाही. पीछे देखना नहीं है तो मर जाएगा. हे 2 घंटे त्याला आम्ही भाषणामधून सांगायचं. 1973ची कथा. देवळाला त्यांना माहित आहे तिथं आजही शिक्षण प्रशिक्षण समजा चालू असतं नाशिकमध्ये, धर्मगुरू म्हणून. तिथे गेल्यानंतर बघितलं समजा मामला कडकच आहे. शिट्टी वाजली की ताईट. आणि तिथं सर यायच्या अगोदरच आपण गेलो पाहिजे, नाहीतर पुन्हा दिसले जागेवर दिसल्या आता नवरा उशीर जर आला तर तुम्ही काय म्हणता? उशिरानं आल्यावर काय म्हणता? भिऊ नका ना, गुरुजी आपलेच आहेत, मित्र आपलेच आहेत म्हणू शकता का? नाही ना. का? ह्यालाच प्रपंचाने हे व्यवहार म्हटलेला आहे. व्यवहारात अडकलेला आहेत ना तो जीव आहे म्हणून प्रेम आहे. आपण म्हणू शकत नाही, कारण संस्कृती सांगते पती हा परमेश्वर. पण आम्ही तिथवर जात नाही. पार्वतीने सांगितले बेलाचे पानं खाल्ली 12 वर्ष. आता तुम्ही नवरा करून घ्यायच्यात किती पानं खाल्लो अंदाज? काहीच नाही. तरी तुम्हाला पती भेटला. वडिलांनी बघ पसंत केलं का तुम्ही? वडिलांनी. संस्कृती बदलत चालते. माझं चांगलं समजा, तुम्हाला काय, माझं कोणीच नाही ना. मी तुम्हाला सांगतो कशासाठी, तुमची संतान तुमच्या इज्जतीला हात लावू नये. मग शिक्षक असतील, गुरुजन असतील, तुम्ही असाल, हरकत नाही. आज पेपरात वाचलं जातं, बातम्याला येतं. आज आमचीच मुलगी, संस्कार आमचे कमी पडले का? कशात आम्ही कमी पडलो? आमची मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर जाते. स्वधर्म पाहिजे, निधर्म नाही. का? आमचे संस्कार चुकीचे झाले का? दोष तुम्हाला देते. कुणाची मुलगी? मास्टरची मुलगी. कुणाची? फौजदारची मुलगी, गुरुजीची मुलगी. त्या गुरुजीच्या जीवनाला काळीमा का लावता? संस्कृती सांगते, एक बार पाहिली गेलेली गोष्ट जर दुबारा दिसली तर तिला तिथंच गाडून टाका. दुबारा तिचा चेहरा पाहता कामा नये. हे महाभारतामध्ये निर्माण केलेला तर सांगितलं. मथुराच्या कृष्ण अर्जुनाची कथा सांगितली. त्यांनी सांगितलं, खबरदार जो कोई ऐसी बात करेगा तो सब गुरु उसमें आ गए. उसमें सब गुरुओं को बोलना पड़ा, नहीं हम उसको नहीं छोड़ते. बोले 5 पांडव ही तुमको बहुत है, लेकिन 5 पांडवों में 5 पांडवों की कथा नहीं आती. वो कथा हमारे प्रपंच में आती है. आता तुम्ही सांगायचं, हाताला बोटं 5च आहेत ना? समान आहेत का? नाही ना. लहान मोठेच आहेत ना. आपला परिवार असाच असेल ना. 5 पांडव असेच असतील ना. एकूण एकाचं पटलंय का? पटलं. मग 7 फेरे घालताना, लग्न करताना 7 फेरे घालताना तुम्हाला वचन दिलंच असेल की तुमच्या मालकानं
अग्नीला साक्ष करून मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला सोडून खाणार नाही, मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही म्हणलंच असेल ना तुम्ही. 7 फेरे फिरलोत का नाही? आता इमानदारीने सांगा, मालक ड्युटीला गेल्यावर नाश्ता स्वतः करून खाता की दुसऱ्याकडून? चहा करताना गोड आहे की सपक आहे कोणी टेस्ट करतं? मग अगोदर पतीला द्यावं का पत्नीनं खावं? पतीला द्यावं. आता दुर्गा शक्तीचा विचार केला तर नवदुर्गा तुमच्यामध्ये बसलेली, ती जर कोसळली तर या भारताचं काही नाही, तसं घरातलं काही नाही. ती मुलगा मोठा झाला तर का पप्पा आज लई रागावले हो, बस काय बोल नका ना, चहा बी मिळायचं नाही, जेवण बी मिळायचं नाही बघा, नाश्ता तर लांब राहिला. काय झालं रे? तुम्ही यायच्या अगोदरच फोन करून पडले, ताप आला, असं झालंय, आता संध्याकाळी कसं जेव पप्पा? मुलाला कळालं, त्यांनी वडिलांना सूचना केली आणि त्यांनी सांगितलं बेटा तेरी बात सही है, कोई बात नहीं, चाय मैं बना लूंगा, नाश्ता मैं बना लूंगा, मम्मी को खिला देना. प्रेम. आता तुमच्या घराने तेच आहे, पण लपवून आलात तुम्ही. काय लपवणार? मी काय तुमच्या घरला येणार आहे का? पण तुमचे मालक माझ्याकडे आल्यानंतर सांगतीलच की मला समजा. आता डोळ्यावर मालक आलेच तुमच्या बरोबर, भेट झाली त्यांची माझी आणि त्यांना सांगितलं आलेलं मी तुमचं लग्न मला तिथं आलो होतो. खरंय मग? तिथं लग्न लावलं, धुळ्याला गेलो आम्ही. तात्पर्य सांगायचं काय? दुसरा संपला, तिसरा सुरुवात झाला. तिसरा म्हणजे तिसरा आश्रम. आता रिटायर्ड झालेत गुरुजींवर. आता गुरुजी आहेत, त्या गुरुजींनी भक्त भगवंताचं स्मरण करावं, पेन्शन कुणाला देऊ नये, आपला आपण खर्च करावं, आपल्या गरजा आपण भागव्यात, पोराला द्यायचं नाही, पोराला मागायचं नाही. तुम्ही गुरुजीकडे बघलं राहू म्हणतात हो माझ्या गुरुजीला काही कमी पडणार नाही. काय वाटतं तुम्हाला? काही कमी पडणार नाही. शेवटी मी आहे. 4था आश्रम काढून ठेवलेला नाही अशा लोकांना. असं कधीच म्हणायचं नाही की रे मालकीन गेलेल्या त्यांचे कसं होईल. अरे माझ्यासारखे येते 2 मंजिल मठ बांधून ठेवलेला आहे, 22 कपडे तयार करून ठेवलेले. हे कपडा घालून नुसतं बसा, सकाळ संध्याकाळ जेवण, नाश्ता, चहा, पाणी. तुम्ही असं म्हणू नका तुमचा नवरा रागाल्यावर मठात येऊन राहील म्हणून, असं विचार करू नका. तिसरा आश्रम आहे ना, आपलं कर्तव्य आहे संतान पोटी आपण त्याचं समाधान मानायचं आणि त्या आश्रमामध्ये जायचं. आणि त्या आश्रमात आल्यानंतर आपल्याला काही कमी पण नाही, शास्त्र सांगते त्या गोष्टी. आता ती मागे बसतोय ती सगळं त्याला माहित आहे, समजा अनुभव आलेला असेल सगळं. मग काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे, कोणी दुसरं सांगू शकत नाही ना. आज एवढंच आहे, जन्मदाता असेल त्याला तुम्ही आहे तोपर्यंत सांभाळा. आहे नुसतं प्रेमानं 2 गोष्टी बोला, पण बायकोचं ऐकून त्याला घराच्या बाहेर काढू नका हो. आता करोडपतीच्या 2-3 इथं सासू आहे, काय पतंगाचं काय ती पतंगाचा आश्रम वृद्धाश्रमामध्ये मी प्रवचनाला जातो कधी कधी. इंद्रधनुष गेल्यानंतर प्रवचन करतो, 4थ्या आश्रमावरच प्रवचन करतो. आपण इथे कशासाठी आलात, काय आलात सांगत असताना काही माऊले रडतात, काही पुन्हा पाय धरतात. म्हणले महाराज आम्हाला समजा याद आलं तुमचं प्रवचन. का भाई काय झालं? काही नाही हो, मालकाने आमच्या एवढं शिकवलं, जज होते, रिटायर्ड झाले आणि स्टॉप करून आली, घरला आली आणि का आता म्हातारे माणूस कुठं तर चुकतेच ना. 3 महिने झाले, 4थ्या महिन्यात त्या सुनानं आमच्या पोराला सांगितली, आता माझं पोरग कसं म्हणू? काय झालं? काही नाही झालं म्हणले, हो का 4थ्या महिन्यातच आम्हाला इथं 700 रुपये महिन्याला देऊन सोडून गेले हो महाराज, कसं करावं? हे कच्चेपणा झाला. आंबा मोठा आहे पण कच्चा आहे, पिकलेला नाही. स्वाद मिळणार नाही, त्याच्यामध्ये सुख मिळणार नाही, समाधान होणार नाही. परिपक्वता असेल तर त्याच्यामध्ये रस काढता येतं आणि त्या रसालाच ब्रह्मचा रस म्हणतात. अनुभव येतो प्रत्येकाला. काय गुरुजी तुमची बरोबर आहे ना? आता किती मुंडे आणू द्या, पर्यायच नाही ना. मुंडी चालवायची मला, दुसरं काही करू शकत नाही. तेच फक्त तेवढंच आहे ना. म्हणून
मीच आहे, तू बोलायला समजत राहतात, बोलणं म्हणजे मीच बोल का, कोण दुसरं बोलून बोलणार नाही ना, म्हणून करता 2 वाजेपर्यंत त्याचा आपला जेवायचा टाइम आहे. आणि गुरव सरांनी जसं सांगितलं तसं खरंच श्रावण बाळांना जसं घेऊन गेलं तसं आई वडिलांना त्यांनी सुद्धा आदर्शवाणी शिक्षक आहेत. आणि ह्याच गोष्टीला सांगण्याकरता त्या आई वडिलांनी तपस्या केलेली असते, म्हणून सत्पुत्र सद्बुद्धीने त्या ठिकाणी निर्माण होतो आणि संस्कार संस्कृतीला जपतो आणि समाजाला काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण देणं ते चुकवण्यासाठी आज स्नेह मेळावा घेतलेला आहे. प्रत्येकाचाही लाणी भेटलेलं पण तो भाव राहिला आणि जोडीदार मिळालेला आहे. इकून एकाला बोलायचं तुझे मालक कसे आहेत ग, तुझे मालक कसे आहेत ग, तुला कसं आहे ग, जेवतेत ग, काय म्हणतेत ग, आठवणीत आहेत ना. पण त्यावेळेस लग्न कुठं झालेलं होतं तुमचं, आता लग्न झालं, विसर पडला असेल. तुम्ही जमलात स्नेह म्हणजे प्रेम, इकून एकाचं सुख वाटलं, मग इकून एकाच्या सहयोगात सुद्धा उतरलं पाहिजे. आता ओंडकरने काय लातूरला काय उद्योगपतीने काय केलंय समजा, आज आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची. तुम्ही काल पेपरला वाचता असाल, हुमायूं कबीरनं 300 कोटी रुपया एकाच माणसाने देत म्हणून त्यानं बाबरी मशीद बांधायला निघालेला आहे. पेपरला आहे, टीव्ही मध्ये आहे, मोबाईल मध्ये आहे. काय एवढं त्याच्या मनामध्ये धर्म असेल, उकरून काढून बसलेला आहे. उद्या मलाही वाटेल ना, ओंडकर सरांसारखे असे जर मला 2-4 मिळाले, अजून 2 भारत विद्यालय काढून ठेवीन. गरज आहे, सहयोगची गरज आहे. असले सोरे आहेत. आता त्यांनी सांगितलं, त्यांचा परिचय सांगितला. ती मुलं आहेत, त्यांच्या वडिलाचे लग्न लावून आले, त्यांचे ते डॉक्टर जावं व लेखाच्या सुख दुःखामध्ये आपण जावं, संकटाला धावून जावं आणि गुरुजन समोर आहेत तोपर्यंत त्यांना भेटत राहावं. एखाद्या गुरुजीला किती संकट येतच असेल, मग आपण शिष्य आहोत. शिष्याचे कर्तव्य गुरुला सुख देण्यासारखं आपण काहीतरी करावं. आणि जे कधी कधी असं भेटल्यानंतर गुरुजी तुम्ही आम्हाला मार्ग दाखवलात म्हणून आम्ही चांगले झालो, एवढी भावना व्यक्त केलो तर कल्ले गुरुजीला पॉवर किती आली आता बघा. कल्ले गुरुजी पॉवर बाई हात पाय हलवले तरी बोलायचं त्यांचं थांब लागलं. पॉवर किती तुम्हाला भेटल्या, तशी पॉवर त्यांच्यात आहेच म्हणा. मग असे आपले गुरुजन आहेत जे जगात दाखवलं. आई वडिलांनी विश्व दाखवलं, पण गुरुजन जग दाखवतात. म्हणून आज सेनेवरती आमचे जाऊन राम त्या ठिकाणी गेले, फार चतुर आहेत. अजूनही त्यांनी परीक्षा देऊन पास व्हावं, 1 नंबरला यावं, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही आशीर्वाद द्यायला सुरुवात करू. आळा थोडी मारण्यापेक्षा समुद्रात पोहायला शिका. काळ आहे म्हणून, काळ निघून गेल्यावर उपयोग नाही, पोहण्यात अर्थ नाही. आहे संधी साधून घेणं महत्वाचं आहे. म्हणून सर्वांना शुभेच्छा देत 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. कारण पीएचडी करत असताना मला हा विषय भेटला होता. त्या धर्मदर्शनाकडे जर वळलो ना, तुम्हाला झोप येईल थोडीशी. पेन आणि कागद आणि वही आणि रजिस्टर, दुसरं काही साथ नव्हतं. भिक्षा मागायची, जिथं काही पुरातन आहे तिथं जायचं, वर्तमान भेटायचं, बोलायचं, तिथं बसून लिहायचं. पीएचडी केलं. मग त्या पीएचडीच्या वक्ताला महादेव वर्मा सारखी लेखिका, तिच्या बरोबर आमचा सहयोग अशा प्रकारचा झाला. आणि राजनाथ सिंग आम्ही समजे, आता सध्या रक्षा मंत्री आहेत राजनाथ सिंग, शाखा लावत होतो आम्ही त्यावेळेस RSS. अशीच असताना शाखा लावत असताना राजनाथ सिंह म्हणायचे, अरे बाबा ये सब छोड़ो, हमारे जैसा शादी करो. हमने कहा था बाबूजी को तो पहले बोलो. बाबूजी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळेसची कथा आहे, आताची नाही. बोले बाबूजी तो सब कुछ छोड़ के देश के लिए समर्पण हुए. अभी क्या हुआ? अरे बोले नहीं, इस कपड़े को रावण ने गंदा बोला है ना. रावण इसी रूप में आया था, सीता को उठा के ले गया. मैंने कहा उस रावण की तरफ दृष्टि क्यों डाले, हम स्वामी विवेकानंद की तरफ दृष्टि क्यों नहीं डालते. स्वामी विवेकानंद देश विदेश में जाकर के अपना नाम कमाया, भारतीयों का सब कुछ वहां बता दिया. भाइयों और बहनों बोलते ही वहां प्रदेश के लोगों ने, अंग्रेजों ने ताली बजाई. आपको उधर ध्यान क्यों नहीं जाता? ओ राजनाथ भैया, राजनाथ सिंह,
इसका ध्यान रखो। अरे नहीं, जिन्होंने कुछ संसार देखा ही नहीं उसको हम बोल भी नहीं सकते, हे राजनाथ सिंग त्यावेळेस म्हणत होते. अटल बिहारीची भेट झाल्यानंतर त्यांनी म्हणले, बाबा ये लोग अपने को नाम से क्या करना, मैंने कहा आप आदि खादी छोड़ दो. आता खादी घालणारे तर नाहीत कुणी. आदि खादी खादी घालणारे कम खातेत का. त्यांनी सांगितलं, श्याम जी आप इनको थोड़ा मार्गदर्शन करो, ये तो जितना कनपटा है ना उतना सब फाड़ देता है. त्यांच्या गुरुनी सांगितलं. हमने कहा ठीक है, हमारे पास आने दीजिए, धुनी रहती है, चिमटा रहता है, हम भी चिमटा बजा के देख लेते हैं. महिन्यातून वर्षातून 2च महिने यायचा घडी. तिथं ती शिकवत. आता परीक्षा प्रश्न वगैरे तर गुरुजी लोक आहेत. 7-8 वर्ष मी उत्तरपत्रिका तपासणी करतो. 3 पैसे मिळत होते त्यावेळेस मला. 3 पैसे त्या काळात 4,000, 5,000, 6,000 उत्तरपत्रिका माझ्याकडे यायची. मग परीक्षा दिल्यानंतर लोक उडदाने जंगलात जाऊन बसायचं आणि बहादुर कितोर पळत यायचा. कोण? योगी आदित्यनाथ. हमने कहा भाई देखो, गुरुजी ने बोला है. अरे स्वामी जी आप समझते नहीं है, गुरुजी तो नाथ संप्रदाय के गादीपति है, मैं थोड़ी हूँ. 25,000 विद्यार्थियों का मैं अध्यक्ष हूँ. मैं देश के लिए कुछ करना चाहता हूँ. ठीक है, डिग्री तो चाहिए. तो काळ सुद्धा बघितला. आज तो मुख्यमंत्री आहे. आज उत्तर प्रदेशाला त्यांनी फार वरील सोडलाय. म्हणून मी अपेक्षा एवढीच तुमच्याकडून करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना विसरू नका, पतीला विसरू नका. एखाद्या वेळेस जरूरत पडली, संकट आलं तर स्वतःहून थोडं सहयोग करण्याची मैत्रीण असेल, तिला काही आर्थिक संकट भासत असेल, दवाखान्यात संकट भासत असेल, पैसा मिळत नसेल तर काहीतरी तिला मदत करा, कारण मैत्रीण आहे आपली. आणि तोच स्नेह मिळावा या ठिकाणी आज आपण त्याच्यासाठी उपस्थित आहात. म्हणून 2 शब्द पहिला सांगण्याची संधी. तसंच घाबरते ती तुमच्या स्नेह मिळाव्याच्या कार्यकारी करते, ज्याने एवढं सहयोग देऊन. जय भारत.